राधे कृष्ण फ्रेंड्स, आज मी तुम्हाला अल्टरनेट ड्रेस कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते दाखवणार आहे। आता आपण इथं अस्तर घेतलेले आहे। अस्तरवर सरळ रेष ओढून घ्यायची आणि तुमची जितकी उंची असेल त्याप्रमाणे उंची टाकून घ्यायची। आता माझी इथं तयार उंची 36 इंच आहे, तर मी 1 इंच प्लस घेते, म्हणजे 37 इंच उंचीचा मी टॉप तयार करणार आहे। वरच्या रेषेवरून आपल्याला 7 वर 1 पॉइंट दिला, 13 वर 1 पॉइंट दिला आणि 20 वर 1 पॉइंट दिला। असे आपल्याला 3 पॉइंट द्यायचे आहेत, एक हिपचा, एक कमरेचा आणि एक चेस्टचा। असे 3 पॉइंट झाल्यानंतर आपण सरळ रेष ओढून घ्यायची। हा कमरेचा आहे, हा चेस्टचा आहे आणि हा हिपचा आहे। हे पॉइंट देऊन झाल्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। शोल्डर मी इथं 7.5 इंचावर घेतलेली आहे। दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आणि इथं आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे। आता माझी चेस्ट आहे 7.5 इंचाची, तर मी अर्धा इंच लूजिंग घेतलेलं आहे, म्हणजे 8 इंच आणि सिलाई मार्जिन 2 इंच। कमरेचं माप टाकायचं आहे। कंबर आहे माझी 6.5 इंच, तर मी इथं 7 इंच घेतलेलं आहे आणि 2 इंच सिलाई मार्जिन। हिपच्या साईडने 8.5 इंच घेतलेला आहे आणि सिलाई मार्जिन फक्त 1 इंचाची सोडलेली आहे। याप्रमाणे पॉइंट झाल्यानंतर आता हिप आपल्याला 10 इंचावर आलेली आहे, तर 10 इंच आपल्याला खाली बॉटमच्या साईडने मार्क करून घ्यायचे आणि ती सरळ रेष हिपच्या साईडला जोडायची आहे। ही रेष जोडून झाल्यानंतर हे पॉइंट आपल्याला मिळून घ्यायचे। या पद्धतीने पॉइंट झाल्यानंतर आता इथं आपल्याला मोंड्याचा आकार द्यायचा आहे। तर 1.5 इंच मी आत घेतलेला आहे आणि सरळ रेष ओढून घेतली आणि तिथून 1.5 इंचावर 1 पॉइंट दिला। या पद्धतीने मोंड्याचा आकार देऊन झालेला आहे। आता आपण गळ्याचं माप टाकतोय। गळा हा 3 इंचावर घेतलेला आहे आणि अल्टरनेक असल्यामुळे मी इथं अर्धा इंच राऊंडमध्ये घेतले। आता पाठीमागल्या भागाचं आखणं झालेलं आहे, आपण हे कटिंग करून घेऊ। शोल्डर डाऊन करायचं आहे 1.5 इंचावर आणि सरळ आपण कट करून घ्यायचं आहे मोंड्यापासून। आता आपला पाठीमागला भाग जशास तसा अस्तरवर ठेवून घ्यायचा आणि समोरच्या भागाचे आखण करून घ्यायचे आहे। जसा आहे तसा बरोबर पॉइंट देऊन घ्यायचे आणि फक्त आपल्याला वरच्या बाजूने 3 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। 3-3 इंचाचा एक बॉक्स बनवून घ्यायचा आणि जसं आहे तसं कट करून घ्यायचं आहे। कमरेच्या साईडने आणि हिपच्या पॉइंटवर आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचे। आता आपल्याला फिटिंगची जी रेष आलेली होती ती डार्क करून घ्यायची आणि हे चारी भागावर आपल्याला आखून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला फिटिंग करते वेळेस सोपं जाईल। आता पाठीमागला भाग काढून घ्यायचा आहे आणि समोरच्या भागाचे आपल्याला मार्किंग करायचे आहे। तर समोरच्या भागाला आपण 3 इंचाचा जे बॉक्स वरचा एक्स्ट्राचा कपडा घेतला होता तिथे बॉक्स बनवून घ्यायचा आणि आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। आता ती सरळ रेष होते, तिथून आपल्याला 7.5 इंचावर एक माप टाकलं, आत 1.5 इंच घेतलं आणि ती रेष तिरकी वरच्या पॉइंटला जोडून घेतली आणि त्या कोपऱ्यातून आपल्याला 1 इंचवर एक मार्क घ्यायचा आहे। हा झाला आपल्या समोरच्या मोंड्याचा आकार। हा आकार देऊन झाल्यानंतर आपल्याला 3 इंचावर 1 पॉइंट दिला। आता हे बॉक्स आपण तयार केलेला होता
त्या बॉक्सपासून 1 इंच आत घ्यायचे आणि या कोपऱ्यातून आपल्याला 7.5 इंचावर गळा टाकायचा आहे। समोरचा गळा हा 7.5 इंचावर घेतलेला आहे मी, तुम्ही 8 इंचापर्यंतही घेऊ शकता। आता 3 इंचाचा एक बॉक्स तयार करायचा आणि आपल्याला अल्टरनेटचा आकार द्यायचा आहे। तुम्ही इथं आकार तुमच्या आवडीनुसार देऊ शकता, मी इथं पंचकोनी आकार दिलेला आहे। या पद्धतीने आकार देऊन घ्या आणि थोडंसं गोलाकार देऊन घ्यायचा। समोरच्या पार्टची कटिंग झाल्यानंतर हा पार्ट आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवून जशास तसा कट करायचा आहे। समोरच्या भागाची कटिंग पूर्ण झालेली आहे। आता आपल्याला पाठीमागल्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे। आता हा गळा आहे, आपण जशास तसा आखून घेऊन त्यावर सरळ शिलाई मारून घ्यायची। तर मेन फॅब्रिक हे सोयीचा आतरलेला आहे आणि त्यावर आपण अस्तर ठेवून सरळ शिलाई घेत आहोत। जसा गळा आहे त्याचप्रमाणे तुम्ही शिलाई घ्या आणि मधलं कापड कट करून टाकायचं। मधला कपडा कट झाल्यानंतर छोटे छोटे कट द्यायचे, जेणेकरून आपल्याला ते कापड पलटी करायला सोपं जाईल। अस्तरवर एक दाबटीप टाकून घ्यायची या पद्धतीने शिलाई मारल्यानंतर जसा गळा आहे त्याप्रमाणे आपलं अस्तर पलटी व्हायला सोपं जात असतो। आता त्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची पॉइंट व्यवस्थित काढून घ्यायचे। गळ्याची शिलाई झाल्यानंतर अस्तर बरोबर ठेवून कपडा कट करून घ्यायचा आहे। तर आपल्याला गळ्याला जे 3 इंचाचा एक्स्ट्राचा कपडा घेतला होता, जॉईंट ओपन करून आपल्याला सरळ शिलाई मारायची आहे। शिलाई मारण्या झाल्यानंतर हा आपला असा कपडा दिसेल। हे गळा आपला तयार झालेला आहे। आता आपल्याला बॅक साईड घ्यायची, बॅक साईड सोयीच्या अंतरून घ्यायची आणि त्यावर आपल्याला समोरची साईड ही उलटी ठेवायची आहे। सेंटर काढायचं बॅक साईडचं। सेंटरवर आपल्याला जी आपण शिलाई मारली होती ती शिलाई व्यवस्थित ठेवून सरळमध्ये शिलाई घ्यायची आहे। शोल्डरवर शोल्डर ठेवून सरळ शिलाई घ्यायची या पद्धतीने। आता दुसऱ्या साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। ही शोल्डरची शिलाई झाल्यानंतर आता सरळ करायचं आणि अस्तरची एक शिलाई फोल्ड करून आपल्याला वर मारायची आहे, म्हणजे जेणेकरून आपण जी शिलाई मारली होती ती आत जाईल। या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची।
सिलाई मारणं झाल्यानंतर हा आपला ड्रेस तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. खूप छान अशी कॉलर वाटते. नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर येतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.